शुभफल प्राप्त्यर्थम नवग्रह अनुकूलता सिद्ध्यर्थम पुत्र पौत्राणां युवा लौकिक पूर्वक संरक्षणार्थ तथा सकल आदि दुर्व्यवहार विवाद निवृत्ति पूर्वक हित शत्रूणां मुक्त शत्रूणां नानाविध शत्रूणां शत्रुफल शत्रुबुद्धि निवारणार्थ उत्तम स्थिति सुराष्ट्र प्राप्ति हेतवे अस्मिन् ग्रामे नगरे पूर्व स्थित सकल देवी देवतानां च सकल उपरि निरंतर कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम सकल ग्राम मला सगळेजण येतं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि कलश पूजनं मा आजरकलशमया समर्पयामि नानाविध परिमन्त्रव्यानि समर्पयामि पुष्पं समर्पयामि धूपं दीपं पूरे समर्पयामि सर्वोपहार नैवेद्यं निवेदयामि शर्कराखण्डखाद्यानि Hello. 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 भक्तनाथते कुंडलाये ओ जगदम्बे मूलपीठ कुंभे
व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास जाणारा माणूस पकडायचा, त्याला मागायचं हे दे ते दे, आणि तशा देवाकडे तुम्ही जाता मला कमाल. या देवाचं एक निमित्तापुरतं देव. एक आहेत मरते देव, मरणारे देव. दुसरे आहेत नैमित्तिक देव. देवामध्ये दोन जण आहेत ज्यांच्या देवाचा अंश आहे. एक आहे तुमच्या आमच्या घरात असलेले आई वडील, देवच आहेत. आणि जगामध्ये वावरणारे संत देवच आहेत. देवते संत देवते संत नाटक महाराज हरी तैसे हरीचे दास नाही दैवत आहे. आणि घरामध्ये वावरणारे आई वडील हे दैवत आहे महाराज. म्हणतात इतकं झिजा त्यांच्या करता, त्यांच्यातलं देवत्व स्पष्ट दिसावं आपल्याला. कलियुगाचं वाढतं वार आहे. माणसाला आई वडिलात देव दिसत नाही. अजून थोडं सोपं करतो. कोणाला वाईट वाटतं बाबा त्या काही बिघडत नाही. तुम्हाला काही मला द्यायची नाही, तुमची मला करायची. माणसाला देवात देव दिसत नाही आजकाल. कुठे देवात देव दिसत नाही माणसाला. जाऊ द्या. खरं वास्तविक पाहता लोक परमार्थिक नाहीतच. ते चाणक्याचं सूत्र आहे, तो असं म्हणतो बघा, गतानुगते गोर लोकान लोक परमार्थिक वा लोकालिंग मात्रेन कथम मे ताम्रभाजनम. हे लोक परमार्थिक नाहीत, हे लोक परमार्थाचं सोंग करणार. कुठे गेले का सगळे कौरव मारल्या गेले, 2 भीष्म मारल्या गेले, युद्ध झालं होतं, सगळे संपले गेले होते. 5 पांडव शिल्लक द्रौपदी शिल्लक होती. एके दिवशी अर्जुन रडू लागला. धर्मानं विचारला, अर्जुना का रडतो? दादा, आपल्या हातून फार मोठा गुन्हा घडला. व्यावहारिक दृष्टीने आपण युद्ध करून अनेकाला मारलं, पण आत्मिक दृष्टीने जेव्हा मी विचार करतो